हॅलो फ्रेंड्स, विहेजी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 103. ती जागा जिथं ते चालले होते ती जवळ येऊ लागलेली पाहून शंतनू मीराला म्हणाला, मीरा ऐक ना, तुझ्यासाठी सरप्राईज होतं ना हे. सो काय? हेच की मी तुझे डोळे बांधणार आहे. तिकडे बघ. तो खिशातून रुमाल काढत आणि तिचा चेहरा पुढे वळवत तिला म्हणाला, ओ अरे आता हे कधी ठरलं? कधीच ठरलंय म्हणत तो हसत तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून लागला. आणि हो, नो चिटिंग हा, आधीच सांगतोय मीरा, मी डोळ्यांवरची पट्टी काढल्याशिवाय काहीही पाहायचा प्रयत्न करायचा नाहीयेस हा. ओके बाबा, ती हसत म्हणाली. शंतनू, काय सरप्राईज देणार आहे नक्की? लोणावळ्याला आलोय असं तर बोललाच आहे आधी, मग आणखी कसलं सरप्राईज असेल? तिच्या छोट्या मेंदूला ताण देऊन विचार करणाऱ्या मीराला इतक्यात काही समजणार नव्हतं. एक क्षणाला कार थांबल्याचं तिच्या लक्षात आलं. मग लगेच पुढे शंतनूचा आवाज आला, मीरा वेट हा, मी उतरवतो तुला, म्हणत तो आधी उतरला. एकच मिनिट हा, ड्रायव्हरला म्हणत त्याने उतरताच मीराला हात दिला. मीरा तुझा हात दे आणि सावकाश उतर. मीराने हात पुढे करताच त्याने तो पकडला आणि तिला उतरायला गाईड केलं. मीरा अशीच थांब, मी आलोच, आपलं सामान काढून, म्हणत तिला तिथंच ठेवून तो डिक्कीतून दोघांच्या बॅग्स काढायला गेला. दोघांच्या बॅग्स काढल्या आणि तो ड्रायव्हरला पैसे द्यायला पुढे आला तर एकदमच मीराला एकटक पाहत असलेला ड्रायव्हर चपापला. त्याने पटकन त्याची नजर वळवली. शंतनूच्या चेहऱ्यावर आता रागाचेच भाव आलेले. ड्रायव्हरलाही समजलं असावं, शंतनूही असा उभा राहिलेला की त्याला आता ती दिसणारही नाही. मग पटकन त्याचे पैसे दिले आणि ड्रायव्हर जाण्याची वाट पाहून तो गेला. तेव्हाच मीराकडे आला. मीराच्या डोळ्यावर अजूनही पट्टी होती. तो तिला आणि सामान घेऊन चेक इन करायला एका छोट्याखानी ऑफिसमध्ये आला, जिथं चेक इन केलं आणि रूमची कीज घेऊन तो तिचा हात पकडून तिला घेऊन निघाला. तिथला वेटर त्यांचं सामान घेऊन निघालेला, पण तिथल्या स्टाफचं मीराकडे विचित्र पाहणं पाहून शंतनूच्या मनावर इकडं घावत होते. त्याचं तिला सर्वांच्या नजरांपासून प्रोटेक्ट करण्याचे अगदी जीवापाड प्रयत्न चाललेले. शंतनू, काढू का आता पट्टी? थोडं थांब म्हणालो ना मीरा. ओके, पण आणखी किती वेळ? झालं, पोहोचतोय आता आपण. तिला डाव्या हाताने कमरेला पकडून उजव्या हाताने त्याने तिचा दंड पकडलेला. तिला अगदी व्यवस्थित सावरून नेताना खालच्या रस्त्याची तो वेळोवेळी कल्पना देत होता. मीरा सावकाश, उतार आहे. मध्ये चढ आणि मध्येच उतार. ती जमीन होती, फरशी वगैरे तर नसणार, कारण मध्येच एखादा दगडही पायाखाली येत होता. ते हॉटेल आहे असं वाटतच नव्हतं. आपण अजूनही कुठेतरी बाहेरच आहोत असंच वाटत होतं तिला, कारण गार हवा अंगाला स्पर्शून जात होती. नक्की कुठं घेऊन आलाय हा शंतनू? तिला आता मोठा प्रश्न सतावत होता आणि जाणून घेण्याची उत्सुकताही अगदी शिगेला पोहोचली होती. आणि एक क्षणाला तो थांबला. मीरा एक मिनिट थांब हा, मी पट्टी सोडतो, म्हणत थांबताच पहिली त्याने तिची पट्टी सोडली. इतका वेळ डोळे बांधून असल्याने त्याने तिचे डोळे खोलले तसं आधी धुसत दिसणारं समोरचं दृश्य थोडं थोडं तिला क्लिअर होत गेलं. दूर एक ठिकाणी तो तिला घेऊन थांबलेला. सायंकाळची वेळ, सूर्य अस्ताला कधीच गेलेला, पण थोडा प्रकाश अजूनही होता. जमिनीच्या आत घरे होती ती आणि सगळीकडे पसरलेली गवताची हिरवळ. ओ माय गॉड शंतनू, व्हॉट इज दिस? इज इट हॉबिट हाऊसेस? तिनं त्याला एक्साइट होऊन विचारलं आणि त्याने डोळे मिचकावत मान हलवली. ओ शंतनू, इट्स रिअली ब्युटिफुल. ती त्याला खुश होऊन बिलगली. चल अजून आत जायचंय, म्हणत तिच्या हाताला पकडून तो त्या रूमच्या दिशेने निघाला. काहीच वेळात ते सुंदर अशा एंट्रन्स समोर उभे होते. ओ गॉड शंतनू, इट्स फीलिंग लाईक अ ड्रीम. चल आत तर चल, म्हणत तो तिला घेऊन आत निघाला. एवढ्यात एव्हाना सोबत आलेल्या वेटरने त्यांच्या बॅग्ज आत ठेवलेल्या आणि तो बाहेर आला. तिथेच त्यांना माहिती सांगू लागला, काही लागलं तर 9 नंबरवर कॉल करा, आत पाणी वगैरे ठेवलेलं आहे. ओके थँक्यू, मी पाहतो, म्हणजे शंतनूने स्मित करत त्याला जवळपास हकललंच आणि तिला ओढतच डोअर उघडून आत घेऊन आला. आतमध्ये मोस्टली ब्लू कलरचं इंटेरियर होतं. डायनिंग टेबल, बेड सोबतच छोट्या सुंदरशा जागोजागी खिडक्या होत्या. मीरा आश्चर्यचकित होऊन अगदी सगळं उत्साहाने पाहत होती.
ओह वाव शंतनू, कसलं भारी आहे, आवडलं ना तुला, म्हणत त्याने तिला पाठीमागून येऊन मिठीत घेतलं. हो, खूप 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 आवडलं शंतनू. सिरियसली हाऊ क्यूट इज दिस प्लेस. इट्स फीलिंग लाईक आय एम ड्रीमिंग. मी टू, म्हणत त्याने तिच्या गालावर किस केलं. हे लोणावळ्यात आहे, मला माहीत नव्हतं, ती त्याच्याकडे तोंड करत विचारू लागली. नाही गं, मी ॲक्च्युली लोणावळ्याच पाहत होतो, पण मला आठवलं एकदा मी कुठेतरी याची ॲडव्हर्टायझिंग पाहिलेली. मग म्हटलं चला मीराला कुठेतरी अशा ठिकाणी घेऊन जाऊयात. त्याचं बोलणं ऐकत असताना तिची ब्राईट होणारी स्माईल पाहून तोही खुश फील करत होता. आय लव्ह यू शंतनू. आय लव्ह यू टू मीरा. अरे हो, तुला आणखी एक गोष्ट दाखवायचीच राहिली, इकडे ये ना, म्हणत तो तिथून एका दुसऱ्या रूममध्ये जाणाऱ्या त्या छोट्या दरवाजातून तिला घेऊन आला. तिथे मस्त स्विमिंग पूलही होता. ओ वाव, कसलं सही आहे हे, हे सगळं माझ्या मीरासाठी. हां, तो तिला जवळ घेत म्हणाला. थँक्स शंतनू, मला फक्त थँक्स नको आहे. मग काय हवं आहे, ती हसली. तू, म्हणत त्याने एकदम तिला उचललं. अरे काय करतोयस शंतनू, अंगावर उठणारा शहारा कसा बसा सावरत ती बोलली. पण तो तिला अलवारपणे बेडरूम असणाऱ्या रूममध्ये घेऊन आला आणि तिला बेडवर ठेवलं. तिच्या जवळ जात तिच्यासोबत मस्ती करू लागला. दोघंही एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते. ते 2 दिवस दोघांसाठीही एखाद्या वेगळ्याच जगात गेल्याचं फिलिंग देणारे होते. दोघंही तिथलं स्विमिंग पूल, तिथलं फूड एन्जॉय करत, एकमेकांसोबत सेल्फीज घेत, तो एका वेगळ्याच ठिकाणी राहण्याचा अनुभव घेत होते. दोघंही एकमेकांसोबत भलतेच खुश होते आणि ते गोड क्षण एखाद्या स्वप्नासारखेच हो म्हणता म्हणता भुरकन संपून गेले. जाण्याचा दिवस उजाडला. आता दोघंही परतण्याची तयारी करत होते. दोघांनी आपापली बॅग भरली आणि आता ते माघारी जायला पुन्हा त्याच ठिकाणी आले जिथं चेकआउट करायचं होतं. मीरा मात्र तिथले ते सोबत घालवलेले 2च दिवस मनात साठवून आता निघावं लागेल या विचाराने दुःखी होत होती. मीरा, चला निघायचं, चेकआउट करून आलेला शंतनू तिचा पडलेला चेहरा पाहून म्हणाला. तिनं मान हलवली. म्हणताना दोघंही तिथून बाहेर पडले. शंतनूने कॅब बुक केली आणि तिच्याकडे पाहिलं तर ती आताही कसल्याशा विचारात हरवलेली. काय मीरा, कसला विचार करत आहेस? वाईट वाटतं रे, इथून जातोय. अगं पुन्हा येऊ कधीतरी, त्यात काय एवढं, तुझ्यासाठी काहीही. यू नो ना माझं सध्या बजेट. आय नो, मी जस्ट म्हणाले रे, नो प्रॉब्लेम. मी ना आता एक काम करतो, पुढे थोडे पैसे आले ना की तुझ्यासाठी असलंच घर बनवतो, मग चालेल ना? नको रे, रोज त्यात राहण्याचा आनंद नसतोच मुळी. आनंद असतो कधीतरी हे असं आयुष्य त्या आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर व्यतीत करण्याचा. अँड आय एम सो हॅपी, ती त्याला बिलगून म्हणाली. बरं चला, कॅब आली आहे, तू खुश आहेस ना? मग झालं. हो, खूप खूप खुश आहे तुझ्यासोबत. अगदी इथे नाही तर तू कुठे नेशील तिथे मला आवडेल. ओके डिअर, चला आता घरी जावं लागेल. तोही तोंड बारीक करत तिला कारचं डोअर ओपन करून देत म्हणाला. दोघंही कारमध्ये बसले आणि अखेर कार पुण्याच्या दिशेने निघाली. आणि गोड आठवणी घेऊन दोघंही अखेर घरी निघाले. त्यांचं नवीन आयुष्य त्यांची वाट जे पाहत होतं. मीरा आणि शंतनूचं आता रेग्युलर आणि खऱ्या अर्थाने आयुष्य सुरू होणार होतं. मीरा पुन्हा एकदा ऑफिसला जाऊ लागणार होती आणि शंतनू त्याच्या सिंगिंगची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणार होता. ऑफर्स ऑलरेडी येऊ लागलेल्या. अर्णवीसोबत काम करणार नसल्याचं त्याने त्याच्या म्युझिक डायरेक्टरलाही आधीच सांगून टाकलेलं आणि नसत्या संकटातून आधीच बाहेर पडलेला. अर्थात असं फक्त त्याला वाटत होतं. शंतनूने मीराचे आणि त्याचे काढलेले वेगवेगळे सेल्फीज त्याच्या स्टेटसलाही ठेवलेले. तेच फोटो इकडे अर्णवी पाहत होती आणि ते पाहून तिच्या मनाचा असा जाळ होत होता की बस. एवढ्यात तिला म्युझिक डायरेक्टरचा फोन कॉल येऊ लागला. तिनेही तो पटकन उचलला. हेलो सर. हेलो सर, कहीं है ना? मिस अर्णवी, सॉरी टू से बट अगली नेक्स्ट म्यूजिक एल्बम में आप हमारे साथ काम नहीं कर रहे हो. क्यों सर, क्या हुआ, मुझे बताइए तो क्या बात है? दरअसल बात यह है कि मिस्टर शंतनू आपके साथ काम नहीं करना चाहते हैं. उन्होंने बताया नहीं क्या हुआ है, पर वह शायद आपसे नाराज है. अब वह शंतनू और आप ही जानो, आप दोनों के बीच क्या हुआ है. नहीं सर, ऐसा नहीं है.
मिस अर्नवी, यह बस आपकी शुरुआत थी अभी। अब भूलो मत मिस्टर शंतनु आपको सीनियर है। उनके पिताजी भी सिंगर थे और उनके पहले ही 2 एल्बम रिलीज हो चुके हैं जो कि काफ़ी फेमस रहे थे। हालांकि उनको यह तीसरी एल्बम देरी से मिला, पर आपको शायद पता नहीं है उनके पहले से ही फैन फॉलोअर्स है और आपसे ज़्यादा है। सो इतना उड़ो मत, और अब मैं भी कुछ नहीं कर सकता हूँ। आई एम सॉरी सर, प्लीज़ ऐसा मत करो, मेरी बात तो सुनो। मिस अर्नवी, मैं एक बार बोल चुका हूँ, मैं अब कुछ भी कर नहीं सकता हूँ। हो सके तो तुम उन्हीं के साथ बात कर लो और अपना मॅटर भी क्लिअर कर लो, दॅट्स इट। समोरून बोलून फोन कट झाला तसा तिने रागाने एकदमच तिचा फोन साईडला फेकून दिला। तेव्हा तिच्या डोळ्यात राग होता आणि रागामुळे सोबतच पाणीही बाहेर पडत होतं। इसके लिए तो तुम पछताओगे शंतनु, बहुत पछताओगे। उस बकवास लड़की के लिए मुझसे पंगा तुम्हें बेहद भारी पडेगा, देखना, ती मनोमन म्हणत होती। तसंही मीरा शंतनूच्या लाईफमध्ये आहे हे जेव्हा माहिती नव्हतं तेव्हा अर्णवी त्याला भेटताच एकतर्फीच त्याच्याकडे आकर्षित झालेली, पण जेव्हापासून तिला हे सत्य कळालं होतं तेव्हापासून तिला ते एक्सेप्टच करता आलं नव्हतं आणि ती उगाचच मीराच्या पाठीमागे लागलेली, त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आणायचा प्रयत्न करत होती, पण तिचा मागचा फासा उलटाच पडलेला आणि आता तर ती बदल्याच्या भावनेने जळू लागली होती। इकडं आपल्या घरी पोहोचलेला शंतनू आणि मीराला तर कल्पना नव्हती की त्यांच्या आयुष्यात आत्ता कुठं त्यांचं लग्न झालंय, तोच त्यांना वेगळं करायची कोणीतरी स्वप्न रंगवत होतं। आजचा पार्ट इथंच संपलाय। बघूया अर्णवी आता काय चाली खेळतीये आणि त्या चाली यशस्वी होत आहेत का, त्यासाठी ऐकत रहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह। कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा। थँक्यू सो मच।